गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई मनपा भरती 2025 याचा एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे। एक्झाम कधीपासून सुरू होणार आहे, कोणत्या कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे, परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का, ग्रुप लेवल टाइमर आहे का, आणि सर्वात महत्त्वाची जी बाब आहे, तुम्हाला परीक्षेला जाताना नेमके डॉक्युमेंट कोणते न्यायचे आहेत, मेल असेल किंवा फिमेल करिता महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। कारण तुमचं एक्झाम सेंटरवर पोहोचल्यानंतर त्या सगळ्या एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे, तर तुम्हाला अडथळा येऊ नये किंवा परीक्षेमध्ये एंट्री मिळण्याकरिता महत्त्वाची जी कलर प्रिंट घेणे गरजेचं आहे का, ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे, कोणते डॉक्युमेंट गरजेचं आहे, नावामध्ये बदल झाला तर ते करिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर आपण ज्या सेम जागा निघालेल्या आहेत कल्याण डोंबिवली मनपामध्ये, यामध्ये जेएनएम असेल, त्यानंतर औषध निर्माण अधिकारी आहे, आहार तंत्रज्ञ असेल, प्रयोगशाळा सहाय्यक, याच्या बॅचेस 7 जुलै 2025 पासून म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून स्टार्ट होत आहे। तांत्रिक विषयासहित यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, टेस्ट सीरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि आपल्या वेळेनुसार आपण कितीही वेळा रेकॉर्डिंग पाहू शकणार आहात। तर बॅच जॉईन करण्याकरिता नवीन 8010457760 हा नंबर आहे, यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे। आपला जास्त वेळ न घेता जी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, नवी मुंबई मनपा परीक्षा 2025 ज्याचं जे टाइम टेबल तुमचं आलेलं आहे 16 जुलै ते 19 जुलैच्या दरम्यान विविध पदाकरिता ही ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस कंपनी मार्फत परीक्षा आयोजित केलेली आहे। 3 शिफ्ट मध्ये होणार आहे, म्हणजे सकाळी 9 ते 11 असेल, त्यानंतर 12 ते 2 आणि संध्याकाळचा 3 ते 5 असा टायमिंग। अजून तुमचा हॉल तिकीट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला रिपोर्टिंग टाइम कधी असणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, या संदर्भात पूर्ण माहिती दिली जाणार आहे। तर परीक्षा सांगितल्या त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत किंवा कमेंट करतायत व्हिडिओला की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का। आता जर अजून तरी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली नाही, त्या कारणाने आपण समजून चालायचं आहे की निगेटिव्ह मार्किंग नाहीये। तर त्या अनुषंगाने तुम्हाला 100 पैकी 100 प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहेत, म्हणजे 100 पैकी जर तुम्हाला 80 प्रश्न उत्तर येत आहेत, वरचे 20 प्रश्न सोडून द्यायचे नाही, त्यामध्ये पण मॅक्झिमम तुम्हाला 50% चान्सेस वाटत आहेत, तर सॉल्व्ह करणे गरजेचं आहे। म्हणजे तुमचं जे पेपर आहे 100 प्रश्न 200 गुणांकरिता, मराठी हा विषय आहे 10 प्रश्न, जीके 10, बौद्धिक चाचणी आणि रिझनिंग हे 10 म्हणजे असे 40 प्रश्न 80 गुण, आणि राहिला टेक्निकलचा 60 प्रश्न आहेत 120 गुण देणार आहेत, म्हणजे हे 80 आणि 120 200 मार्क, 100 प्रश्न 200 मार्क, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांकरिता असणार आहे। तर आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की शेवटचे दिवस राहिलेले आहेत बघा। आजची जी तारीख आहे 4 जुलै आहे आणि तुमची परीक्षा आहे 16 जुलैला, म्हणजे साधारणतः 7-8 दिवसाचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे। तर मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगत असतो, बॅच मध्ये असेल किंवा युट्यूबला ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, तर शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला आता पहिल्यापासून कोणतंही बुक वाचायचं नाही किंवा नोट्स वाचायच्या नाहीये। तुम्ही जे हायलाइट केलेलं आहे त्याला फक्त रिवाइज करायचं आहे आणि जास्तीत जास्त एमसीक्यू असतील किंवा पीवायक्यू असतील त्याचा सराव करणे गरजेचं आहे। आता मार्क कमी पडो किंवा जास्त पडले तरी जास्त आनंदी व्हायचं नाही किंवा कमी पडले तरी डिप्रेशन मध्ये जायचं नाही। मार्क तुम्ही काउंटच करायचे नाहीये, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे। आणि टाइम लावून जे क्वेश्चन पेपर आहेत आपण काढलेले आहेत, टाइम तुमचा मॅनेजमेंट होतोय का, तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह होत आहेत का, 90 मिनिटाचा कालावधी आहे, त्यामध्ये जसं ग्रुप लेवल टाइमर आहे 18 मिनिटांमध्ये तुम्हाला 25 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, तर त्या वेळेमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता का। मराठीचे 3 असतील, इंग्लिशचे 3 आहेत, बौद्धिक चाचणीचे 3 आहेत आणि तुमचे टेक्निकलचे 15 प्रश्न आहेत, असे 18 प्रश्न 25 मिनिटांमध्ये जे काही टायमिंग दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता का। कारण तो टायमिंग संपल्यानंतर आपोआप ऑटोमॅटिक तुमच्याकडे काय येणार आहे, स्लॉट सेकंड किंवा जो सेक्शन बी आहे तो येणार आहे। तर आपण जास्तीत जास्त सराव करणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा, जे महत्वाचं आहे तुमचं जे हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड आहे, परीक्षेचं प्रवेश पत्र नेमकं कधी येणार आहे, तर त्यांनी तशी सूचना जे कालचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये दिलेलं आहे की परीक्षेच्या अगोदर 7 दिवस, म्हणजे तुमचं 16 जुलैला पेपर आहे पहिला, तर त्याच्या म्हणजे 10 तारखेला तुमच्या हॉल तिकीट येणार आहे। जी लिंक आहे ती आपण तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत किंवा अपडेट तुम्हाला देणार आहोत कधी हॉल तिकीट आल्यानंतर। त्यानंतर जे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे,
कोणते न्यायचे आहेत आणि काय न्यायचं नाहीये हे पण जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणताही प्रश्न तुमचा शिल्लक राहणार नाही. यामध्ये ऍडमिट कार्ड ची प्रिंट ची जी झेरॉक्स आहे त्याने TCS आणि IBPS दोन कंपन्या आहेत. IBPS मार्फत जर असेल तर कलर प्रिंट पर्यंत मी म्हणतोय 5 रुपयाऐवजी 10 रुपये तुम्ही काय करायचे आहे, कलर झेरॉक्स काढायची आहे. एकच पेज लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला पासपोर्ट, तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो तुम्ही अपलोड करताना तुमचा केलेला आहे तो पासपोर्ट साईज फोटो एक लावायचा आहे आणि एक सोबत घेऊन जायचा आहे. ओके. त्यानंतर आधार कार्ड ओरिजिनल किंवा वोटिंग कार्ड असेल किंवा लायसन असेल, जे काही तुमचं प्रूफ असेल ते न्यायचं आहे ओरिजिनल आणि तुमची त्याची एक झेरॉक्स. ओके. त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट, आता ज्या महिला आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे नावामध्ये तुमचा बदल झालेला असल्या कारणाने तुम्हाला हे जर सर्टिफिकेट नसेल तर एक्झाम हॉलमध्ये एंट्री दिली जाणार नाही. तुम्ही परीक्षेपासून ते परीक्षा देता येणार नसल्या कारणाने मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट ज्यांच्याकडे असेल, राजपत्रामध्ये नावाची नोंद झालेली असेल ते पण चालेल. ओरिजिनल न्या किंवा तुम्हाला झेरॉक्स जर असेल तर झेरॉक्स घेऊ शकता. ठीक आहे. 4 डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला. पासपोर्ट 2 सोबत ठेवा, ऍडमिट कार्ड, आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट. ओके. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही साहित्य तुमच्या सोबत नसायला पाहिजे. पेन आवश्यक नाहीये, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. वॉच असेल, वॉच पण नाही चालणार, कोणतीच नको. त्यानंतर मोबाईलची आवश्यकता नाही, नाहीतर आपलं अर्ध लक्ष बाहेर ते काही ठेवू देत नाही. तर आपण गाडी असेल तर गाडीमध्ये डिकीमध्ये ठेवतो, परंतु बरेच असे मॅटर झालेले आहेत की तुमचं पॉकेट असेल किंवा मोबाईल तुम्ही डिकीमध्ये ठेवल्यानंतर त्या चोरीला जाण्याची शक्यता आहे किंवा आपलं लक्ष 100% कॉन्सन्ट्रेशन एक्झाम मध्ये लागत नाही. त्या कारणाने हे 4च गोष्टी तुम्हाला सोबत बाळगायच्या आहेत, जेणेकरून तुमचं धावपळ एक्झामच्या वेळेस होणार नाही. त्या ठिकाणी असते, परंतु तुम्ही बाकी परीक्षेचं टेन्शन ऐवजी ह्या गोष्टीचं जास्त तुम्हाला टेन्शन असते. त्यामुळे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय करायचं आहे. तर त्यानंतर बघा, अकॅडमीमध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या आगामी पदभरती असतील सरळ सेवेच्या, त्याच्याकरिता कल्याण डोंबिवली असेल किंवा ग्रामसेवक सेटनेट असेल, ANM GNM DMR भरती, येणारे मनपा भरती असतील, याकरिता 7 जुलै 2025 पासून डबल अकॅडमी मध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तांत्रिक विषयासहित स्टार्ट होणार आहेत. या बॅचला तुम्हाला ऍडमिशन घेण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे 8010457760 या नंबरवरती. तसे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच अभिप्राय कळवायचा आहे, कमेंट करायची आहे, लाईक करायचा आहे जाता जाता, आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके. ऑल दी बेस्ट सर्वांना. ज्यावेळेस हॉल तिकीट येईल त्यावेळेस तुम्हाला अपडेट देण्यात येईल. थँक्यू.